श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हो रे किती नेते पण घेशील टिकाची प्रेमादाविषे, जगाशी जैसा ठकवितोशी तैसे मजशी चालेना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा। देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्तिदासो अवधारी जोजी। गौरीपुत्र गणरायाला, कौशल्यापुत्र रघुनंदन, अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, नाथ महाराजांच्या चरणावरती, गुरुवर्य मारुती महाराजांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या वाचक सूचकांच्या मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा दरवर्षीप्रमाणे चालत असलेला याही वर्षीचा भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्री क्षेत्र असणार मौजे दस्तापूर या ठिकाणी गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या परम पावन भूमीमध्ये आज प्रतिवर्षाप्रमाणे गावकऱ्यांच्या सेवेची असणारी या ठिकाणी संधी मिळाली। भगवंतानं जी काही बुद्ध्या देतील, माझे गुरुवर्य मारुती महाराज ग्रामदैवत हनुमंतराय नाथ महाराज या ठिकाणी जशी बुद्ध्या देतील तसा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मुळातच असणारा अध्याय 5वा आणि 5व्या अध्यायामध्ये संपूर्ण भावार्थाचं वर्णन माझ्यासारख्या पामराला शक्य नाही, पण तरी पण माझ्याकडे या ठिकाणी सेवा करण्याची संधी आल्याच्या नंतर जशी बुद्ध्या देईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न। हनुमंतरायानं भरताकडे पाहिलं, राम भरताला समजलं, भरताचं वर्णन करत असताना हनुमंतरायाला नाही ओळखता आलं का? कारण भक्तीच तशी माझ्या भरताची होती। हनुमंतराय कसे होते? निजभक्त रामाचे असण्यामुळे जिकडं तिकडं राम पाहिला। राम पाहिल्याच्या नंतर हनुमंतरायानं भरताकडे पाहिल्याच्या नंतर हनुमंतराय म्हणतात, बस झालं ना बाबा, आता भरता 3:30 वाजलेत रे बाबा, मला जायचं आहे। लई नेटकं पण घेतोस म्हणला देवा, लई जणाला झुकिलस रे बाबा, काय काय तू केलंस मला सगळं माहित आहे, पण मला या ठिकाणी झुकवण्याचा प्रयत्न करू नाही। हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले, उघड सर्वत्र सची असोनी विश्वा वेळला विशे, जगीच जगान दिसशी पाताल पशी सूक्ष्मत्वे। जिकडं तिकडं पाहायला गेलं देवा तुम्ही आहात न, जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला। प्रत्येक ठिकाणी देवा तुम्ही आहात। पाहायला गेलं, भेटला का कोणाला? रात्रभर चेती राहिले, कोणाच्या स्वप्नात नाही आला। आपल्या जवळ नाही का? आहे ना, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, सर्वस्व तुझ्यापाशी आहे। देवा तुला पाहण्यासाठी कोण कोण आलं? प्रत्येकाला पाहून लपू लागलास, कोणता कोणता अवतार भगवंत घेऊ लागले? जे जे पावया निघाले ते ते उघड नागवले, नागवे हळळीत केले हिंडविले दिगंते। भगवंत अरे सर्वस्व देहाचा त्याग केला आणि तुला शोधण्यासाठी निघाले रे भगवंता। काय त्यांची अवस्था केली, माणसामध्ये नाही ठेवलं रे देवा, हळहळ असणार केलं। समाजापासून वेगळं झाले, कुटुंबापासून वेगळं झाले, अरे गाव त्यांना नाव ठेवू लागलं, पण ते भगवंता तुझा शोध घेण्यासाठी तुझ्या पाठीमाग धावू लागले। एकी अन्नाची बर दिले, एकी पाल खाऊ लागले, एकी तृणरस सेविले पाहू लागले तुझ लागे। अरे देवा तुझा शोध घेण्यासाठी एकानं असणारा अन्नाचा त्याग केला, रात्रंदिवस देवा उपवास धरला रे बाबा। कशासाठी देवा? तुझी भेट होण्यासाठी। एकानं देवा तृणाचं आसन केलं, तुझी भेट होण्यासाठी रात्रंदिवस तुझ्या नामाचा जप त्या ठिकाणी करू लागले। एक माता जटा भारत, एकी वाळविले शरीर, एक सेविती उदक मात्र, एकी निरही सांडिले। एकानं देवा तू
भेटण्यासाठी जटांचा भार वाढवला. पाहायला गेलं तर त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी जावं, आपण मोठमोठ्या कुंभमेळ्यामध्ये जावं. देवा पाहिलं रे बाबा, संपूर्ण देहावरती असणारा जटांचा भार वाढवलेला आहे. कुण तर देवा अन्नाचा त्याग केला. एवढंच नाही देवा, काही जण पाण्यावर उपवास धरून राहिले रे. कशासाठी देवा? तुझी भेट होण्यासाठी राहिले, तरी नाही भेटला देवा. काही जणांना तर त्या पाण्याचाही त्याग केला. देवा भेटला का? नाही भेटला रे देवा. पण आता मला हे लबाड पण चालणार नाही. हनुमंतराय बोलू लागले, एक झाले वल्कलांबर, एक चर्माच्या दापर, एक तृणाचे शेजार, एक सविस्तर नरकेश. नरकेसरी झाले रे बाबा. एक असणारे त्या ठिकाणी सर्वस्व त्याग केला आणि त्या ठिकाणी चर्मकार असणारे कपडे परिधान करायला सुरुवात केली. देवा वनामध्ये जाऊ लागले, राहू लागले, सर्वस्व त्याग केला. कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही. ध्यास भगवंता तुझा होता, त्या तनाचं अंतरुण करायचं आणि त्याच्यावर ते विराजमान होऊन देवा तुझं नाव घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही त्या ठिकाणी भेटला नाही. एक झाले जी के दंडी मुंडी भगवे सुडके, एकी वेळीले फडके, एक बोलके अति चतुर, आईच्या पाती तुझ लागी सर्वताना दिसची जगी, आसोनी त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविसे. अरे देवा एक असणार कोडकं झालं, दंडमुंड असणार केलं, मुंडन असणार केला. देवा तुझा शोध घेऊ लागलं. भेटला का हो? नाही भेटला. एक जणाने तर सर्वस्व त्याग केला रे देवा. आणि सकाळी पोत्राच मागायला येते तसं अंगाला फडके बांधले रे देवा. नाही भेटलाच ना. एक जण असणार शांत झालं आणि एक जण सारखं देवाचंच नामस्मरण बडबड 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 करू लागलं रे देवा. भेटला का? होता ना. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. प्रत्येकाच्या शरीरामध्ये होता, प्रत्येकाच्या जवळ होता, पण कुणालाही तू त्या ठिकाणी भेटला नाही. प्रत्येकापासून लांब पळण्याचा प्रयत्न करू लागला. प्रमाण देत बसू नका, आपल्याला वेळ फार कमी आहे. अध्याय 5 चालू आहे, 4 वाजले. चला होते जरा. हरी जे माझशी न चले मत ते जानत जे समस्त लपलाशी जेत ते मी समस्त सांगेन. हनुमंतराय म्हणू लागले, देवा सगळ्यांचं सोडून दे, पण हे माझ्या सोबत चालणार नाही. तू कुठं कुठं लपलास मला माहित आहे. पहात्या वेळेला बसिबा पुढे वेळाला विशिषे की पाने होऊन पाशी, हे कोणाशी लक्ष ना. अरे देवा नाहीच भेटला. पाहायला आलं त्यालाही नाही भेटला. आणि पाहला जर आला तर तिथंही लपू लागलास. कुठं कुठं माझा भगवंत लपला. हनुमंतराय बोलू लागले, निर्धारे मार्ग काढिता, वेळ न लगे जळी बुडता, मच्छाईचा तळपता लाज सर्वता असे ना. अरे देवा पाहायला आल्याच्या नंतर निर्धार असणारा केला आणि तुला काय मार्ग काढायला वेळ लागल की काय देवा? नाही लागणार. मच्छी असणारा पहिला अवतार घेतला, पाण्यामध्ये असणारा तो राहू लागला. ओळखोनी धरिता येत रूप अनिकची धरित, हात पाय पोटी घालून तेत पाठी करीत तिन्ही बर. अरे तिथंही भक्तानं देवा तुला ओळखलं. ओळखल्याच्या नंतर तिथं नाही थांबला बाबा. हातपाय पोटामध्ये घातले, पाठ निभर केल्याच्या नंतर पर्वत पडिल्या पाठीवरी, गोड ओळखशी न देशी तरे, बर ते धरिता निर्धारी रूपांतरी लपतोशे. देवा समुद्र मंथनाच्या वेळेस पर्वत असणारा पाठीवरती आला. भक्तानं पाहिलं, कासवानं पर्वत पाठीवरती दिलाय. सगळ्यांनी विचार केला, ज्या आरती त्या आरती अनुमान प्रमाण लावलं. एवढा मोठा कासव असेल त्या आरती देवच असेल. तिथं भक्तानं ओळखलं. ओळखल्यानंतर धावण्या धाविता मागेशी घेणे वेणे शुकर होशी, वा. वेगी दाती भोय धरीशी करुणा बाकीशी अनिवार. आणि तिथूनही देवा पळालास रे बाबा. आणि पळत पळत असणारा तिसरा अवतार त्या ठिकाणी सुकर झालास. तिथं असणारी धरती बुडत असताना नखावरती असणारी माथ्यावरती धरल्याच्या नंतर ते ओळखिता निर्धारी, जाबाळे पसरो निबारे, गुरगुर करीशी खांबा भितरी,
नरना केसरी होऊन टाकसी देवा तिथंही भक्तानं तुला ओळखलं आणि तिथूनही पळालास रे देवा. चौथा अवतार त्या ठिकाणी घेतलास, नरसिंह रूपी अवतार घेतला. खांबामध्ये असणारा गुरु करू लागला. नक केस तिखट भारी हाते धरोनी अंगावरी उदर चिरोनी नकावी करीशी बोहरी पहात्यांची. आणि नर आणि सिंह असा असणारा मनुष्य आणि प्राण्याचा अवतार घेतलास रे देवा. पाहणार असणारा हिरण्यकश्यपूनं पाहिलं, पाहणाऱ्याची तू भोरी केलीस. हिरण्यकश्यपूला कसं पाळलंस रे बाबा, पोट फाडून त्याचा उद्धार केल्याच्या नंतर निर्धारिता निष्कंटक वा. हो शिबा पुढा भिकारी रंक वा वा. दोन कुब्जे हो निदेक बळीपाशी भीक मागशी. तिथेही भगवंता तुला भक्तांनी ओळखलं रे बाबा. ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवंता, अरे काय केलंस रे देवा. लहान झालास, हातामध्ये काठी घेतलीस, रंग असणारा त्या ठिकाणी झालास रे बाबा. वामन रूपी अवतार घेतलास आणि कुठं जाऊ लागला. बळीराजा अति चतुर बारी तेने ओळखून निर्धारी धरोनिया द्वारपाळ करी अद्यापवरी तिष्ठत. पाचवा अवतार तू घेतलास रे बाबा. राजाचा रंग झालास, बळीसाठी भीक मागण्यासाठी बळीच्या जवळ गेलास. बळीराजानं ओळखलं, चतुर असणारा बळीराजा होता. त्यानं ओळखून तुला आजपर्यंत त्या ठिकाणी तिष्ठ ठेवलं आहे. तुना लपता लवड चवड मागण सांडिती मागाडे मंगा फुले मायेची मडे निज निवाडे काढीशी. अरे देवा तिथंही भक्तानं ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर देवा तिथूनही पळालास रे देवा. आणि सहावा अवतार त्या ठिकाणी परशुरामाचा घेतलास. आपल्याच माईचं मड काढस आणि कसा रडू लागला. लटकीच मोकलो निधाय रडसिये माय माय लोक म्हणती झाले काय अपूर्व पाय केवडे. काय देवा लबाडपण कोणाला दाखवशील. स्वतःच्या माईचं मड पाळडस आणि लटक खोट रडू लागलास. आलेलं प्रत्येक जण विचारू लागलं काय झालं. अरे काय सांगशील देवा, स्वतःच्या माईचं मड पाळडस रे, नाटक तू केलंस. हनुमंतराय बोलू लागले. हाताची पापारो कडे किती मिळविली माकडे सागरी तारोनिया गुंडे लंखा कैवाडे घेतले. अरे देवा मागचं जाऊ दे म्हणलं, आताच पाहिन काय तू या ठिकाणी जमा केलंस रे. स्वतःच्या बिगर पगारीचे 18 पद्म वानर जमा केलेस, लंकेला घेऊन गेलास, काय नाही केलंस. आणि या ठिकाणी तू आलास रे. हनुमंतराय बोलू लागले. महारण मारविला लक्ष्मण शरणांगदा विभीषण तोही सांडून पळाला शे. अरे वानर सैन्य घेऊन गेलास आणि महारण त्या ठिकाणी केलंस रे बाबा. सैन्य मारलंस आणि लक्ष्मण स्वतःचा भाऊ असणाराही मारलास. शरणांगत आलेला विभीषण सोडून या ठिकाणी तू का आलास. हनुमंतराय बोलू लागले. राम मी मारोते वा वा. लपणी न चले मज प्रते गोड. उठ चाल शीघ्र गते उर्मिला पती उठवावया. देवा तुम्ही राम असलाल तर मी असणारा भक्त मारुती आहे. हे लपण माझ्या सोबत चालणार नाही देवा. चला रे बाबा चला देवा. 4 वाजलेत. घेवोनी मोहाची बुंदी घेवोनी आधी नव्रती कोण म्हणून मज प्रती पुसोनी चिती आलाशी. बस झालं देवाना, बस झालं ना. किती वेळ असणारी ही मोहाची बुंदी घ्यायची देवा. किती वेळ गप राहायचं आणि गप राहून मलाच त्या ठिकाणी विचारतोस देवा. नाही चालणार असं. हनुमंतराय बोलू लागले. रावण त्याशी मारिता न लागे क्षण न घेता पुच्ची बांधून नेईन सत्य जाण श्रीरामा. अरे रामा काय ठेवले रे बाबा. रावणाचे असणारे संपूर्ण 1 लाख पोरं 1.25 लाख नातू मारले. अगणित असणाऱ्या राक्षसांच्या पंक्ती मारल्यात आणि एक असणारा रावण उरलाय देवा. चल बाबा मारायचा आहे. लक्ष्मण निर्धारित रावण अभिषेक
सकीन बिभीषण तरी मी दूत जान श्रीरामाचा. माझा भगवंताच्या समोर हनुमंतराय म्हणतात देवा संपूर्ण असणार काम मी करील, लक्ष्मणाला उठवील, रावणाला मारील, लंका विभीषणाला दान देईल, राज्याभिषेक त्या ठिकाणी करायचा आहे रे बाबा, तरच मी त्या रामाचा दूत आहे. सोडविने सीता सुंदरी वाह. सुर सोडविन निज गजरी. गोड गोड वरांची जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेशी. अरे देवा सर्वस्व असणारी सीता सुंदरीची सोडवणूक करील, 33 कोटी देवांची बांधवडी सोडील, वाजत गाजत देवा अयोध्येला जाऊत रे. चल हनुमंतराय बोलू लागले. तुके केल्या विन सर्वदा तुझं ढळवले देवी श्री रघुनाथ. वाया चुकू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. रामा अरे एवढं कार्य केल्याशिवाय तुला माग सरकू देणार नाही. अरे पाठीमाग मी आहे ना, मग आता वेळ लावू नको. हनुमंतराय बोलू लागले. दक्षिण आईशे नवेचेने स्वामित्वाच बाधा पडे पावे. आईशे न धरावे राघवे वेगी निघावे उदासी. अरे रामा चल रे बाबा चल, राजा आहेस आणि राजाच्या कार्याला बाधा पोहोचू नाही. राजानं राजासारखं वागावं. चल युद्ध करायला जायचं युद्ध आहे. धर्म सांडीची दूषण लागे सूर्यवंशाशी आणि सकळा ते मारविशी हत्या घेशी निज माता. अरे रामा युद्ध धर्म असणारा तो सोडून या ठिकाणी जर राहिलास तर सूर्यवंशाचं नाव बदनाम होईल रे रामा, आणि जेवढे मेले तेवढ्याचं पाप तुझ्या डोक्यावरती येईल. हनुमंतराय बोलू लागले. शिष्टाईच्या वेळे झुंजीने दिशी घोळांगुळ एकाचे निभा पाप बळे दिन सकळे केवी मारो. अरे रामा तू काय नाही केलंस. अरे ज्या वेळेस युद्ध दोघांचं सुरू झालं, शिष्टाईचा मार्ग निवडला, अंगदाला पाठवलं, विचार केला एकासाठी सगळ्याला मारणं शक्य नाही. कुठे रे रामा दयाळुत्व पण? काय झालं तुमचं दयाळुत्व पण? हनुमंतराय बोलू साखर लागले. पाळू रघुनाथन विद्वंशीश निज भक्ता ते सकळ रणी सांडिता दयाळुता काय झाले. अरे रामा एवढा दयाळुत्वपणा दाखवलास, आपल्या भक्तासाठी काय नाही केलंस रे देवा. काय झालं देवा आज कुठं दयाळुत्व गेलं. अरे रावणाच्या खाईमध्ये सर्वस्व सोडून ते रावण असणारा मारून टाकेल रे देवा. चल स्वर्गी चिंतिती सुरवर रावण मारिल रामचंद्र बंद सोडविले समग्र निरंतर वाट पाहते. अरे देवा वाट पाहिलेत रे 33 कोटी देवाला एकच वाटायलंय, माझा राम जाईल, रावणाला मारील, आमची बांधवडी सोडील. चल देवा. हनुमंतराय बोलू लागले. वाल्मिकाचे भाष्य वानागत अतिसुरस राम मारिल रावणास या बोलास साच करे. ऐक रे रामा वाल्मिक ऋषीचं भाष्य आहे, राम असणारा रावणाला मारील. मग रामा वाल्मिकाचं भाष्य आपल्याला खरं करायचं आहे रे बाबा. चल प्रति पाळावे वेदाशी संरक्षावे पुराणाशी नुलंगावे ऋषी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीरामा. रामा प्रतिज्ञा तुमची आहे ना, संपूर्ण वचन मी पाळलं जाईल, वेदांचा असणारा आदर करील, बोलिले वाल्मिक तैशेची करीन वर्तून दाविल नामा म्हणे. मग आज काय झालं. हनुमंतराय बोलू लागले. प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीवे मारी शरणांगताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. अरे बाबा भक्ताचा उल्हास कर, आणि जसं बोललं तसं माणसानं चलावं. हनुमंतराय म्हणले देवा जसं बोललं होतं तसं चलायचं आहे. चला भक्ताचा असणारा कैवार करायचा आहे, दुष्टाचा संहार करायचा आहे. हनुमंतराय बोलू लागले. अशोक वनिके माझारी अडकली सीता सुंदरी गोड तिशी सोडवोनी झडकरी अभिषेक करी विभीषणा. रामा बाकीचं सोडून दे रे बाबा. अशोक वनाच्या ठिकाणी आधी माया आधी शक्ती सीता माता असणारी रामा तुझी वाट पाहत बसली आहे रे बाबा. चल तिचा सोडवणूक करायची आहे आणि राज्य विभीषणाला द्यायचं आहे. हनुमंतराय बोलू लागले. रघुनाथ वाह. पाऊल न घालवे सर्वता गोड गोड तुझ विना मी सकळ व्रता वाह. असारता भूमी बार. देवा तुझी आण घालतो रे बाबा, शपथ तुझी घेतो रे रामा. तू जरी येत नसेल ना या ठिकाणाहून माझा पाऊल जाणार नाही रे रामा. रामा तूच जर नशील तर आम्ही या भूमीला भारवानर आहेत रे रामा. चल हनुमंतराय बोलू लागले. पाशी निर्वाण कासयासाठी धरीशी मौन तुझ विनन करी गमन येथेची प्राण आता संडीना. बस झालं
झालं ना देवा? अरे किती वेळ अंत पाहायचाय माझा, किती वेळ देवा गप्प राहायचं? बोला ना काहीतरी देवा, मी सारखं बोलतोय देवा, काय झालं तुम्हाला? ऐका देवा, तुम्ही जर या ठिकाणी नाही बोलला ना, आत्ताच्या आत्ता माझा प्राण त्याग करील. हनुमंतराय बोलू लागले, नमन तुझिया पायाशी लोटांगण चरणाशी, वा. बहुत झालो कासा विशी रणयुद्धाशी न वचता. रामा लोटांगण घालू लागले हनुमंतराय. रामा 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 ऐक रे बाबा रामा. अरे युद्धभूमीच्या ठिकाणी जाण्यासाठी माझ्या देहामध्ये ताकद राहिली नाही रे रामा. काय करावं, माझ्याकडे सामर्थ्य नाही रामा. हनुमंतराय बोलू लागले, अश्रू आले दोन्ही डोळा, गात्र कापती चळचळा, सर्वांगी स्वेद कल्लोळ चालिला, कपी विकळ जाऊ पाहे. दोन्ही अश्रू असणारे डोळ्यामधून वाहू लागले, अंग असणारे चळचळ कापू लागला, अंगावरती घाम आलता देवा. काय करावं देवा, माझा असणारा प्राण जाईल. हनुमंतरायला मूर्छा येऊ लागली. एकदा कपीचे चिन्ह श्रीरामाची प्रेमगण, भरत झाला मूर्छा पण देह भावाशी जाण विसरला. माझ्या हनुमंतरायाकडे भरताना पाहिलं, देह असणारा अंतकरण वरतून दाटून आला. माझी मदत झाली अनावर वाचा. त्या ठिकाणी भरताला मूर्छापणा आली. नाटवे देह गे व्रती नाटवे, वर्णाश्रम जाती नाटवे, सोजन संतती जडली व्रती, श्रीरामी नाटवे, क्रियाकर्म नाटवे, धर्म नाटवे, रूपनाम भरत सप्रेम पडिला. येरीकडे कपिनंदन झाला विस्मयपण, श्रीराम न होऊन या कोण मज संपूर्ण लक्षणा. भरताला भरत पण आठवत नव्हतं, हनुमंतरायला हनुमंत पण आठवत नव्हतं. भरत असणारा देहभान विसरून गेला. काय कार्य करायचे, हनुमंतरायलाही कार्य करायचं आठवण राहिली नाही. हा सावध हनुमंतराय झाले. म्हणले कोण असेल बाबा, इथं काय राम समजून बोललो, राम नाही, हा कोण असेल याची चिंता वाटू लागली. सदृश्य देही एक अंश उना नाही, वा. रूप लावण्य गुण काही उणे नाही श्रीरामा. माझ्या हनुमंतराय म्हणतात बाबा, पाहिला गेलं तर गुण लावण्य लक्षण असणारा एक क्षणही असणारा उन्हा नाही. मग कोण असेल विचार करू लागले. मान लेटका मेघ श्याम तनु देखा, काय असे पितांबर सुरेखा, स्वरूप देखा साजिरे. साजिर स्वरूप पाहिलं, ठाण मान गुण लावण्य लक्षण पाहिलं, एक असणारा मात्र उन्हा नव्हता. मग कोण होतं? हनुमंतराय बोलू लागले, विचारी मना तत्व भरत झाला सावचिता, घालो निलोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. हनुमंतराय मनामध्ये विचार करायला. तितक्या वेळात भरत सावध झाले. हनुमंतरायला लोटांगण घातल्याच्या नंतर रामाचा निज भक्त सखा जीवल हनुमंत, रामाज्ञेची नित्यांकित राम सेवित सर्वदा. भरतजी म्हणू लागले, अरे हनुमंता, काय तू असणारा पुण्यवान आहेस, त्या रामाचा भक्त आहेस, आणि सदैव मुखामध्ये त्या भगवंताचं नाव घेतो. भगत त्या ठिकाणी भरतजी बोलू लागले, मी श्रीरामाचा धाकटा बंधू, भजन विन महामंदू, नायके श्रीराम कथा गंधू, अभाग्य सिंधू मी एक. अभाग्य सिंधू मी एक भरत आहे. भरत मोठेपणा सांगत नाहीत. 41 वयामध्ये भरताचं भरत पण तुम्ही ऐकलं. भरताच्या अयोध्या नगरामध्ये नंदीग्रामामध्ये काय अवस्था होती भरताची पाहिली. एवढा मोठा भरत असणारा म्हणतो, हनुमंता, अभाग्य सिंधू मी भरत आहे, त्या रामाचं नाव माझ्या कानावरती आलं नाही. भरतजी बोलू लागले, नायके श्रीरामाचे नाम नाटवे, श्रीरामाचे कर्म न देखे, श्रीरामाचे प्रेम भजनाधम मी एक. अरे बाबा, त्या भजनामध्ये मला भजन करायलाच भेटलं नाही. त्या देवाचं नाव कानावर ऐकलं नाही, आणि त्या देवाचं नावही मला घेता आलं नाही. असा असणारा महामेंदू मी आहे. भरतजी बोलू लागले, सभागे कपिनंदना, सभावे वेचले श्रीराम भजना. वा वा. राम विनने न शियाना, प्रेम गहन श्रीरामी. अरे काय प्रेम आहे रे बाबा हनुमंता तुझं त्या राम नामावरती. सौभाग्य असणारा भरलेला तू त्या प्रेमामध्ये आहेस. दिन रजनी हाचे दंदान गोविंदाचे पोवाडे, एवढं कार्य हनुमंता तुझं आहे. इंद्रियाच्या डाळी राम गोंधला तुझे जय रामा, वाचून नेण्याची काही म्हणून पाही विनविना. अरे बाबा, तुझं असणारं पाहिलं, तुला रामाशिवाय दुसरं काही दिसत नाही, म्हणून तुझ्या चरणावरती
लोटांगण घातलं 14 वर्षा पाठी कपी तुझ्या वाकुटे ऐकले श्रीरामाची गोष्टी नेने पोटी अवस्था अरे बाबा 14 वर्षाच्या नंतर आज त्या रामाची गोष्ट मी तुझ्या तोंडामधून ऐकली रे बाबा आनंद मला त्या ठिकाणी झाला बरोजी बोलू लागले ऐका बया श्रीराम कथा गोड गोड अंतरिया निवार अस्वस्था वा 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 भक्त तमक पीनाथा उदासता नसावी अरे बाबा मला असणारी त्या राम भक्ताची असणारी रामाची कथा ऐकायची आहे का कथा ऐकायची आहे भरतजी म्हणतात बाबा कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण त्या पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी असणारी पतित पावन माझ्या भगवंताची कथा सांग मला आणि ती सांगत असताना मनामध्ये उदारता असावी म्हणले त्या ठिकाणी नाराज होऊन कथा सांगू नको भरतजी बोलू लागले हरणेशियेची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित्रा वा 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 आज तू भेटलास येत तरी साध्यंत मज सांग अरे 14 वर्षापासून मी रोज चिंतन करत होतो कोण येईल मला माझ्या रामाची कथा सांगणारा पण अहर्निशी असणारा हनुमंता तू आज आलास ना ऐक बाबा माझ्या रामाची मला कथा सांगावी विनंती करू लागले उल्लंघन दासी येथ तरी मज होईल प्राणांत तुझ गोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हणून अरे हनुमंता कथा न सांगता जर या ठिकाणी उल्लंघन करून गेलास काय होईल माझा घात होईल आणि त्या रामापाशी गेल्याच्या नंतर ही वार्ता सांगितल्याच्या नंतर राम शाबासकी देतील का नाही रे बाबा तुझ्यावर राम रागावल्या जाईल म्हणून मला या ठिकाणी कथा सांगावी विनंती करू लागले इकडे स्वामी क्षोभेल इकडे माझा प्राण जाईल उभय संकटीशी नशील विश्व ही बोल तुझ लावील अरे बाबा तिकडं असणारा स्वामी तुझ्यावर रागावल्या जाईल आणि इकडं माझा प्राण जाईल रे हनुमंता काय होईल माग आडर पुढे वीर हनुमंता माग पुढं कळणार नाही आणि जग असणार तुला नाव ठेईल की दोघाच्या हत्येचा कारण हनुमान आहे मग हनुमंता आता काय करायचं तू तुझं पाहाव मनी वंचून मद द्यावे समाधान ऐकोन या कपिनंदन लोटांगण घालित ऐक रे बाबा मला असणार समाधान कर मग जावं एवढं बोलल्याच्या नंतर माझ्या हनुमंतरायनं लोटांगण घातल्याच्या नंतर मज सांगता व्रतांत विलंब लागो पाय येत उदया येताची भास्वत होईल घात सोमित्रा हात माझ्या हनुमंतरायनं जोडले भरता पुढे विनंती करू लागले भरतजी ऐका ना बाबा राम कथा जरी मी या ठिकाणी सांगत बसलो विलंब होईल आणि सूर्याचा उदय झाला तर लक्ष्मण वाचणार नाही हनुमंतराय बोलू लागले ब्रह्मशक्ती दारुण वरी पडता रवी किरण सोमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातसे ऐका ना बाबा भरतजी ऐका ना ब्रह्मशक्तीचं असणार वरदान आहे रे बाबा आणि वर असणार सूर्याचं किरण पडल्याच्या नंतर माझ्या लक्ष्मणाचा प्राण वाचणार नाही म्हणून मला वेगानं जायचं आहे विनंती करू लागले जरी प्रीती सोमित्राशी श्रीरामा ते पाहू इच्छिसे तरी गोऊ नको माझशी औषधीशी नेऊ दे ऐका ना बाबा ऐका ना त्या लक्ष्मणावरती प्रेम असल त्या राम प्रभूची भेट भावावाच वाटत असेल ना मला या ठिकाणी विलंब लावू नका मला औषधी घेऊन जाऊ द्या हनुमंतराय विनंती करू लागले तुझ माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन विलंब होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडिल पुन्हा पुन्हा माझ्या
हनुमंतराय लोटांगण घालू लागले, विनंती करू लागले, ऐका ना, विनंती आहे हो, वेळ माझ्याकडे नाही, मला आत्ताच्या आत्ता जाऊ द्या, लक्ष्मणाला उठवायचं आहे आणि वेळ लावला तर लक्ष्मण वाचणार नाही. हनुमंतराय बोलू लागले, ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. हनुमंतरायचं बोलणं ऐकलं भरतजी म्हणले, हनुमंता कशासाठी एवढी चिंता करता, तो सूर्य जर उदयाला आला तर त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. वाहत श्रीरामाची आन वा, व्रतांत न सांगता संपूर्ण गोड गोड गोड. तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागता. भरतजीने विनंती केली, हनुमंता त्या भगवंत रामप्रभूची शपथ घेऊन सांगतो रे बाबा, जर तू या ठिकाणी मला संपूर्ण कथा वृत्तांत जर नाही सांगितला, याच ठिकाणी माझा प्राण त्याग करील. भरतजी बोलू लागले, एका वाचवू जातोशी तुझी आज्ञा वे मारीशी तुकेची सुखे नवे श्रीरामासे करी कपी जानसी ते करी. ऐक रे बाबा, ऐक बाबा, हनुमंता इकडे एकाला मारायला चल्लास आणि तिकडे दुसऱ्याला सुख द्यायला उठवायला चल्लास, रामाला सुख होईल का? नाही होणार हनुमंता, मग कसं करायचंय तू तुझा विचार कर. भरतजी बोलू लागले, माझा प्राण जाईल येथ शत्रुघ्न तात्काळ करील घात तिघे माता त्वरित प्राणघात करतील. ऐक ना बाबा, माझा जर या ठिकाणी प्राण गेला, शत्रुघ्न वाचणार नाही आणि शत्रुघ्न गेल्याची वार्ता मातेला कळाल्याच्या नंतर काही सुमित्रा कौशल्या राहणार नाही रे बाबा. भरतजी बोलू लागले, आई कोणी युद्ध कथा आकांत होईल का समजता साध्यंत व्रतांत न सांगत करशील घात सर्वांच्या. आणि त्या तिन्ही माता मेलेला व्रतांत जर गावामध्ये सकाळी उजळड्या कळाला, एकही गावातला लोक जिवंत राहणार नाही, अयोध्या नगरीमध्ये आकांत होईल. मग हनुमंता काय करायचं, तू तुझं ठरवावं. भरतजी बोलू लागले, मग येथील चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मारुणी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. आणि सगळे मेल्याच्या नंतर हनुमंता काय कर, जाय बाबा त्या रामापाशी जाऊन हे अयोध्येचं असणार चरित्र सांग, सगळ्याला मारून या ठिकाणी मी आलो, मग राम तुला शाबासकी देईल का बाबा. भरतजी बोलू लागले, आई कोणी भरत वचन हनुमान अत्यंत विस्मय पण यश न देता समाधान गमन आपण करू नय. भरतजीचं बोलणं ऐकलं हनुमंतराय विस्मित झाले, म्हणू लागले, बाबा याला जर आपण रामकथा नाही सांगितली, याचं जर समाधान नाही केलं तर इथून जाणं शक्य नाही. एवढा विचार हनुमंतरायाने केल्याच्या नंतर गीता भरताशी राम शोभेल मानसी जगी होईला पेशी मजपाशी सज्जनाशी उल्लंघिता. अरे बाबा, त्या ठिकाणी भरताचं जर उल्लंघन केलं आणि रामाकडे जर गेलो तर रामही त्या ठिकाणी अपयश होईल, मलाही अपयश येईल का? कारण भरतासारख्या सज्जनाचं उल्लंघन करून जाणं शक्य नाही. हनुमंतराय बोलू लागले, औषधी मंद तेज होती वेगे शोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावो. अरे बाबा, औषधीचं असणार तेज या ठिकाणी आहे आणि ते जर तेज मंद जर झालं तर माझ्यावरती माझा भगवंत रामप्रभू शोभल्या जाईल. इकडं भरताचंही समाधान करायचं आहे, लक्ष्मणाला वाटवायचं आहे आणि रामाला समाधान द्यायचं आहे. हे सगळं कार्य मी करण्यासाठी तयार आहे. हनुमंतरायाने विचार केल्याच्या नंतर बसते त्याची मारण निश्चिती रवी माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली मी. हनुमंतराय म्हणले, मला काही चिंताच नाही ना, सगळं कार्य करायच्या अगोदर जर सूर्याचा उदय झाला तर सूर्याला माहित आहे म्हणले हनुमंतराय लहानपणी कसा होता. आता तरी झालो टणक श्रीराम भजनिया वंचक रवी बापुडे कोण मशक उदया देख यावया. अरे लहानपणी त्याच्यावर मी
ख्याती केलती आणि आता तर म्हणले काय झालं, टणक झालेला आहे म्हणले. आणि त्या टणक सोबत काय आहे, राम नावाचं असणार माझ्याकडे साधन आहे. आणि त्या साधनाच्या जीवावरती काय त्या सूर्याची ताकद आहे म्हणले, माझ्या समोर येण्याची. हनुमंतराय बोलू लागले, आईच्या विचारोनी मानसी छळणे पूजा भरताची, उद्या येता रविशी अनर्थाशी कारण. आणि एवढं बोलल्याच्या नंतर विचार केला, सांगितलं बाबा सूर्याचा उदय झाला, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, काही हरकत नाही बोलले. भरताच्या नंतर काय बोलू लागले, आई कोणी कपीचे उत्तर बोलले भरताचे अंतर, बोलो आदरले खडतर कपी उत्तर ऐकत. एवढं असणार हनुमंतरायचं बोलणं ऐकलं. भरतजीला रागाला आल्याच्या नंतर खडतर असणारे बोल भरतजी बोलू लागले, न साधता राम कार्याशी, उदया पावता रविशी, समूळ चेतन मी त्याशी, बाणाग्रे शिक्षणार्धे. राग माझ्या भरतजीला आला. भरतजी म्हणले, माझ्या रामाचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत जर सूर्याचा उदय झाला, एक बाण लावून त्याला दंड करील. भरतजी बोलू लागले, तुझं उशीर होईल जरी तरी, सर्पवत बाणाग्री बैसोनिया राम जरी क्षणा माझारी पावविना. भरतजी म्हणतात, हनुमंता चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला जर या ठिकाणी जर रामकथा सांगायलाच वेळ लागला तर काय करील, बाणावरती तुम्हाला तुमच्या सोबत पर्वत बसून त्या राम प्रभूपाशी मी पाठवील. भरतजी बोलू लागले, एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान. गोड अति गोड निरूपण सावधान परिसावे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात, बाबा माझा हनुमंतराय निरूपण असणार गोड सांगणार आहे. कोणाला, भरताला रामकथा सांगणार आहे आणि सगळ्या अयोध्या नगराचं समाधान करणार आहे. असं गोड निरूपण आपण ऐकावं विनंती करू लागले. चतुर एका जनार्दन करिता निज गुण अनुकथन, शब्दाग्री उपरित होऊन निज रूपिली ना तो झाला. अरे बाबा माझा सद्गुरूनं माझ्यावरती कृपा केलेली आहे. गावगाराय म्हणतात, बाबा करता करविता माझा देव सद्गुरू त्या ठिकाणी आहे आणि त्याने माझ्यावर कृपा केली आहे. सोय निज रूपिली न झाला तरी न राहे उगाला, निज कथा गावचा वैला राहून ठेला साक्षीत्व. अहो साक्षीत्व असणार मला त्या ठिकाणी ठेवलं. स्वतः निजरूपी असणारे लीन झाले माझे स्वामी, पण माझ्यावर उरलेली कथा पूर्ण करण्यासाठी हे कार्य सोपवलं. सोपवल्यानंतर चुकवोनी जावे मन वाढ उभा राहे. वा, सारा साची लागला आहे परता नव्हे अनुमात्र. मात्र असणार परताच नव्हे. अवचित साधून जर मी त्या ठिकाणी बाजूला जायचा प्रयत्न केला तर जिकडं तिकडं असणारा माझा स्वामी आहे, एक क्षणभर मला माघारी जाऊ देत नाही. गावगार आहे त्या ठिकाणी सांगू लागले, तरी भरवचा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी मज गाठी, घालून टेलाव चटी अति संकटी सोडीना. एवढंही मी कार्य केलं पण काय केलं हो, माझ्या स्वामीला वाटलं माझ्यावर भरोसा नाही बाबा, कधी उठून जाईल सांगता येत नाही, म्हणून माझी न माझ्या भगवंताची गाठ त्या ठिकाणी माझ्या स्वामीनं घालून दिली. लागला जेत जेत काही न चले मत शोधून बुद्धी चित्त खीन व्रत मज केले. अहो जिथं जिथं लादलो माझं काही चलत नव्हतं. अहम बुद्धी असणार सर्वस्व माझा विपरीत होतं, पण माझ्या देवानं माझ्यावरती कृपा केली आणि माझ्याकडून असणार कथन करून घेतलं. गावगार सांगू लागले, सभाय माझा करुणी गोळा एकाएकी पालटोनी ठेला, उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गाववी. अहो काय असणार माझ्याकडे काहीच नव्हतं न. सभाई असणारे माझ्या अंतकरणामध्ये माझ्या भगवंत असणारे त्या ठिकाणी विराजमान झाले आणि एकाएकी असणार मला उठवून माझ्याकडून हे कार्य करून घेतलं. गावगार सांगू लागले, जनी मी मौनी राय म्हणून वाचशी सोय होय, निज कीर्ती सोय साय करू काय मी आता. काय मी करावं त्या ठिकाणी. गावगार म्हणतात, बाबा मला तर बोलताच येत नव्हतं, पण स्वतः माझे स्वामी माझ्या वाचेवरती विराजमान झाले. स्वतःची कीर्ती स्वतःच्या हाताने लिहून घेतली. मी काय करू, मला काहीच त्या ठिकाणी कळत नव्हतं. गावगार बोलू लागले, काही न चले सर्वथा चौखारिलो चितत्वता. वाह. शरण आलो साधू संता
विचार आता मज सांगा. अहो मला काहीच त्या ठिकाणी कळतच नव्हतं ना, काय करावं हेही कळत नव्हतं. म्हणून काय केलं, हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताचे पाय. म्हणून मी असणार त्या ठिकाणी साधू संतांना शरण आलो आणि शरण जाऊन विनंती केली, बाबा आता तुम्ही माझ्यावरती दया करावी विनंती करू लागले. नेने प्रेमाचे बोल प्रेमे उतळकी सकोल नेने पदबंध उत्पत्ती रिघनाई संस्कृती लेखनी देवनी हाती रामनिज कीर्ती लिहितो. अहो सर्वस्व असणारा पदबंध असणार केलं माझ्या स्वामीने आपल्या पदावरती मला बसवलं. हातामध्ये असणारी लेखणी दिली, कळत नव्हतं पण मला लिहिण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध केलेलं आहे. गावगारा सांगू लागले, या लागी मी जी स्वामीनाथ मज बोल नाही सर्वता वरदास्त माझे माता ठेवू आता क्षमा कीजे. अरे स्वामी ऐका ना, या लागी असणार मला काहीच कळत नाही. जे काही करायचं आहे करता करविता तुम्ही आहात. तुम्ही असणार माझ्या मातेवरती आशीर्वादाचा हात देऊन पुढील कार्य करून घ्यावं विनंती करू लागले. पाळू साधू जन उभयाच्या लिंगून सोये बोलते झाले वचन अमृताहून सुखकारी. आणि स्वतः साधूंनी संतांनी असणार जवळ घेतलं. जवळ घेतल्याच्या नंतर कनवाळला करपाळ आणि गोड अमृतावनी शब्द माझे संत त्या ठिकाणी मला सांगू लागले. तू का बाकी तोशी करुणा गोड गोड कासयाशी हो न्यादीन बर बर बघता एका जनार्दन तेथे तू कोण परिहारा. अरे का त्या ठिकाणी तू करुणा करतोस, कशासाठी चिंता करतोस रे बाबा. करता एका जनार्दन स्वामी तो देव भगवंत आहे. अरे बाबा सर्वस्व करणारा तो आहे, त्याला सगळं कार्य करायचं आहे. चिंता करण्याची गरज नाही. काय करायचं, घालोनी भार राहिलोनी चिंत. आता चिंता करू नको रे बाबा, कार्य ते भगवंत करून घेईल असं असणार विनंती करू लागले. मुख्य कथा वडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता सोय तत्वता होनी ठेला. अरे तुझ्या मुखामधून असणारी फक्त राम कथा काढण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. पण करता करविता कोण, माझा भगवंत स्वामी त्या ठिकाणी झालेला आहे. तू फक्त निमित्ताचा धनी आहेस असं असणार बोलू लागले. भूक भरून या मशिकेश आवडे स्वामीच्या मानसी दोन्ही वाजवी जैशी तैशी संबंध मसकेशी असेना. अहो मसकेशी असणार संबंध राहणार नाही. फुंक जरी त्या ठिकाणी भरली ना, पण जशी वाजवायची तशी तो वाजवतो ना, तिचा त्याच्याशी संबंध नाही. तसा असणारा तो त्या ठिकाणी निमित्त आहेस असं असणार बोलू लागले. ऐशे निज कृपा साधू वचन निवविला एका जनार्दन उल्हास पावून या चौगोन लोटांगणे विनविन. अशी असणारी कृपा माझ्या स्वामीने माझ्यावरती केली आणि माझ्या स्वामीने माझ्यावरती कृपा केली. सर्वस्व असणारा उल्हास त्या ठिकाणी माझा झालेला आहे. लोटांगण गावगारा त्या ठिकाणी एका जनार्दन स्वामीला घालू लागले. पुढील कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करोनी कपीचे पूजन बाणी बैसवून बोलविन. सुंदर असणारी पुढील कथा त्या ठिकाणी आहे. गावगारा महाराज सांगतात, बाबा 6व्या अध्यायाची गोड रसाळ कथा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटणार आहे. हनुमंतराय माझ्या भरताला असणार संपूर्ण राम कथा सांगणार आहेत. संपूर्ण झाल्याच्या नंतर भरतजी हनुमंताला राम नामांकित असणाऱ्या बाणावरती बसून त्या ठिकाणी जिथं लक्ष्मणजी राम आहेत तिथं पाठवणार आहेत. अशी असणारी गोड कथा तुम्हाला ऐकायची आहे. बाबा चला रे बाबा म्हणले, आता तरी सावध होऊन या बाबा. 4 वाजून गेलेत म्हणले आणि आपण असणार या कथेचं परिसारण करावं. सुंदर असणारी गोड कथा या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या पामरासारख्याकडे सेवा करण्यासाठी दिली. जशी जमल तशी माझ्या भगवंतानं बुद्धी दिली तशी असणारी सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं वाटलं ते असणाऱ्या माझ्या स्वामीचा आशीर्वाद समजून आपल्या जीवनामध्ये उपयोगी आणावं. जे काही धावत्या वेगामध्ये माझ्या बुद्धीचा दोष म्हणून बोलता बोलता वेगळा शब्द गेला असेल तो असणारा मला त्या ठिकाणी वापस करावा. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, गुरुवर्य मारुतीरायांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.